Good evening people and welcome back to our channel. This is your host and host Sagar. First of all सर्वांना हॅपी न्यू इयर. आणि या हॅपी न्यू इयरमध्ये आपली एक हॅपी जर्नी मी आज स्टार्ट करायला जातो आहोत. तुम्ही बघितलं तर पाठी आपला शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे. म्हणजे मी एका बस स्टॉपवर उभा आहे आणि आजची आपली जी ट्रिप आहे ती होणार आहे बॅकपॅक टूर. आणि आपण चाललो आहोत कोकणात. येस, आपण चाललो आहोत कोकणात. आज आहे 23 जानेवारी आणि आपली ट्रिप आहे चांगल्यापैकी 4 दिवसाची. ओके, तर या 4 दिवसामध्ये आपण खूप मजा मस्ती करणार आहोत. आणि पहिला डेस्टिनेशन आपला आहे कुडाळ. येस, आपला डेस्टिनेशन पहिला आहे कुडाळ. तर मग एक काम करूया, मी पहिला आता बसची वाट बघतोय. बस आली की आपण मग बसमध्ये बसूया आणि सगळं आपलं सेटल करूया आणि मग मी तुम्हाला भेटतो. चला, ठीक आहे. A few moments later. आपली बस आली आहे आणि मला सीट पण भेटली आहे. तर मी आता चांगल्यापैकी कम्फर्टेबली इथे बसलोय. पण मी आता तिथे बसलोय ना, ती सीट माझी नाही आहे, ती कोणा दुसऱ्याची आहे. ह्याच्यामागे ॲक्च्युली एक गमतीशीर किस्सा आहे. किस्सा असा आहे की माझी सीट होती एकदम पाठची, एकदम पाठी, आणि ती सिंगल सीट होती. मी बसलो चांगल्यापैकी तिकडे. अचानकमध्ये 2 जेंटलमॅन आले आणि ते बोलले की बाबा ही सीट आमची आहे. आता झालं असं की UD18 ही जी सीट नंबर आहे ती माझी पण प्रिंट झाली आणि दुसरी पण प्रिंट झाली, डबल प्रिंट झालेली आहे. आता मी काय करणार? तर ते बोलले बघा एक सोल्युशन आहे. ते 2 जण आहेत आणि त्या लोकांनी चुकून ना 4 सीट बुक केलेल्या आहेत. तर ते बोलले ही आमच्या 2 सीट आहेत, सिंगल, आणि आमच्या अजून 2 सीट आहे जे एकदम पुढे आहे आणि त्या जॉईंट सीट्स आहे. तर आम्हाला आता ते आम्ही बुक केलं तर ते काही करू शकत नाही. मग तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ती सीट जाऊन बसा तिकडे जाऊन. म्हणलं मला काही प्रॉब्लेम नाही, पण तुमचा अजून कोण मेंबर येणार आहे का जे तिकडे बसणार आहे? बोले की नाही, कोणी येणार नाही, ती सीट आमच्यात आहे आणि तुम्ही बसू शकता तिकडे. बोलले ठीक आहे. तर जिथे 1 सीट बसलो, आता हे डबल सीटचं मस्त जॉईंट बेड आहे, मस्त ताणून झोपणार आता आम्ही. तर असे किस्से होत राहणार, घडत राहणार, कारण की आता सुरुवात झाली आपल्या ट्रिपला. तर वेट करा आणि आता भेटूया आपल्या नेक्स्ट स्टॉपला. कुठेतरी थांबेल बस डिनरसाठी, ब्रेकसाठी. तिकडे थांबलो. कुठचा स्टॉप आहे मला माहीत नाही, मी स्टॉप बघितलं नाही आहे. तर टाईमपास करूया. आता मी पण थोडं टाईमपास करतो आहे, थोडे मूवीज डाउनलोड केले, कारण की आता 14 तासाचा प्रवास आहे, काय करणार. तर मग काय टाईमपास करतो, मूवीज बघतो आणि मग तुम्हाला थोड्या वेळात त्या नेक्स्ट स्टॉपवर भेटतो. ठीक आहे, चला. आपण आता पोचलो आहे खालापूरला. बस लेट आहे, 1 ते 1.5 तास लेट आहे. आणि आता भूक लागली आहे, कारण की आता समजा 11:30 पावणे 12 वाजले. आणि या टायमाला ॲक्च्युली आपण पुण्यामध्ये असलो होतो, पण थोडं लेट आहे. काही प्रॉब्लेम नाही. जेवण मागवलं आहे, एकदम हलकं मागवलं आहे. दाल रोटी आणि एक हाफ राईस मागवलं आहे. लेट सी, कारण जास्त खायचं नाही मला. पण आता बसचा प्रवास आहे आणि अजून 10-12 तास काढायचे. उगा त्रास नको आहे मला, हलका खातो. एकदा कुडाळला पोचल्यावर किंवा कोकणात कुठेही पोचल्यावर जे पाहिजे ते खाऊ शकतो. A few moments later. जेवण झालं आहे बाबा मस्तपैकी. आता जस्ट बस निघण्याची वाट बघतोय, पण थोडा शतपावली करत होतो आणि इथे माहिती पडलं की बाबा इथे खूप थंडी आहे. आपलं ॲक्च्युली हात थंड झालं आहे आणि मस्त बस वाटतो ना, एकदम लाईट. अरे आय होप अशीच थंडी आपल्या कुडाळला आणि बाकीच्या रिजनमध्ये पडली तर बरं आहे. ऐकलं होतं की मध्ये पाऊस पडत होता गावच्या साईडला, म्हणजे वैभववाडी झालं किंवा कणकवली झालं, तिथे पाऊस पडत होता. आय होप आता हे 3-4 दिवस मी जातो तिकडे पाऊस नाही पडायला पाहिजे, कारण जे मी आयटनरी प्लॅन केले त्याच्यामध्ये पाऊस हा नाही पडू शकत. कारण की आपल्याला करायचं आहे फुल ऑन एंटरटेनमेंट आणि नवीन जागा शोधायची आपल्याला. तर एक काम करूया, आता एक जस्ट थोडा 10-15 मिनटं वॉक करूया आणि मग बसमध्ये बसून टाइमपास करूया. ठीक आहे, चला. A few moments later. आता वाजले 1:15 आणि वी आर स्टिल इन खालापूर. थोडा वेळ आहे, थोडा लेट झाला आहे. तर मग एक काम करूया, आता झोपूया आणि मग मी तुम्हाला उद्या सकाळी भेटतो, आयदर कुडाळ या जिथे थांबू आम्ही तिथे नाश्ता करायला तिथे. ठीक आहे, चलो, गुड नाईट. गुड मॉर्निंग. आता आपण पोचलो तर राजापूरला. हां, आणि आता वाजले 9. आता गंमत अशी झाली आहे की 9:30चा ड्रॉप पॉईंट होता कुडाळला आणि आता आपण आहोत राजापूरला.
इमॅजिन करा अजून किती वेळ आहे. राजापूर म्हणजे आपण एक्झॅक्टली आपण सिंधुदुर्गावर पण एंटर नाही केलं. पण ठीक आहे, कंप्लेंट नाही आहे. काय की रूट घेतला आहे तो कोस्टल रूट आहे. म्हणजे आता राजापूर आहे म्हणजे आपण समजा आपला चिपळूण तो त्या साईडचा रस्ता आहे. बॉम्बे कोल्हापूर नाही पकडलं. म्हणून या रस्त्यावर कंप्लेंट करण्याची मी तर काही कंप्लेंट नाही करू शकत. कारण हा रस्ता मी आधी गणपतीपुळ्याला घेतलेला आहे. तुम्ही त्या गणपतीपुळेचा ब्लॉग बघितला असेल तर मला माहिती पडेल मी काय बोलतोय ते. खूप टाईम जाणार म्हणजे 12-12:30 तर वाजणारच आहे कुडाळला पोहोचण्यासाठी. तर मला वाटतं नाश्ता बिष्टा भेटेल डायरेक्ट. आता कुडाळला कुठे काय भेटेल तर जेवण करून मग आपण डायरेक्ट आपल्या हॉटेलवर राहायचं. तरी पण एक सांगू तुम्हाला, ते 9 वाजले पण थंडी का जात नाही इकडून. मस्त आहे. आणि आपली आता चहा घेतली आहे. तर चहा घेता घेता या लोकेशनचा आपण जरा एक फेरफटका मारूया. 10 मिनटाचा ब्रेक आहे. झाले आता 5 मिनिट झाले. बाकीचे 5 मिनिटामध्ये जे काय कव्हर करतो आपण बघूया. तुम्हाला पण दाखवतो बघा. तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली आहे का? मी मगाचपासून मराठीमध्ये ब्लॉग करतोय. तर असं का? मग तुम्हाला वाटलं असेल की यार बाकीचे जे ब्लॉग्स आहेत ते सगळे हिंदीमध्ये किंवा थोडंफार इंग्लिशमध्ये असणार, हा मराठीमध्ये का? तर ॲक्च्युली ही एक एक्सपेरिमेंट करतो आहे मी. नवीन वर्ष नवीन एक्सपेरिमेंट. कारण की माझा जो ब्लॉग चॅनल आहे त्यामध्ये जितके पण ब्लॉग्स आहेत त्यामध्ये एक हात कमेंट असा असतो की बाबा तू मराठीमध्ये बोलू शकतो, तू मराठी माणूस आहे तर तू मराठीमध्ये ब्लॉग कर, चांगलं वाटेल. तर ट्राय करतो आहे. चांगलं झालं तर कंटिन्यू ठेवीन, नाहीतर मग आपलं आहेच हिंदी. काय प्रॉब्लेम आहे? मातृभाषा आहे. मातृभाषेमध्ये बोलायला पण मजा येते आणि बोलतो ना लगेच लगेच सुचतं पण. हिंदीमध्ये कसं विचार करायला लागतं की बाबा हे बोलू ते बोलू नको. मराठीमध्ये जे काय मनात असेल ते आपण बोलू शकतो. तर मग ही एक्सपेरिमेंट आहे. जर आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. आणि बघता बघता राजापूरहून कणकवलीला कधी पोचलो हे कळालं सुद्धा नाही. कणकवली माझ्या गावाला जोडणारं हे एक अनोखं शहर. अवघ्या 3 महिन्यापूर्वी मी इथे आलो होतो. कारण गणपती. हे बा कणकवलीचं बस स्थानक. 13.5 तास बसमध्ये बसून आता आपण पोहोचलो कुडाळात. आता मी इथे एक जागा शोधतोय. इथे मी माझी बॅग ठेवू शकतो, थोडा फ्रेश होऊ शकतो, काहीतरी खायला प्यायला बघू शकतो आणि मग पुढचा आपला जो प्रवास आहे तो कसा सुरू करायचा आहे ते विचार करतो. पण ॲक्च्युली एक सांगू तुम्हाला, मी कुडाळ महिना पहिल्यांदा आलो. म्हणजे आहे कोकणातला पण मी कुडाळ साईडला पहिल्यांदा आलो आणि इतकं मस्त वाटतं ना. म्हणजे मी हायवेला उतरलं. ओके, मला असं कुठे एकदम गाव खेळत नाही पण एकदम हायवेला उतरवलं आणि हायवे इतका मस्त आहे, इथं इतकं सुंदर स्वच्छ आहे आणि आजूबाजू सगळी माहिती आहे. म्हणजे इथे बाजूलाच आपलं सिंधुदुर्ग विमानतळ आहे आणि इथून आजूबाजूला जो काय जवळचा परिसर आहे त्याची पण माहिती आहे. तर पहिल्यांदा आलं, आता चांगल्यापैकी एक्सप्लोअर करूया याला. पण पहिलं जरा कुठेतरी खाऊया, कुठेतरी फ्रेश होऊया आणि मग आपला पुढचा प्रवास सुरू करूया. ठीक आहे, चला.